मित्रांनो, आज आपण एका वेगळ्या विषयाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि ही चर्चा या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र आणि आपण या संदर्भातली आपली चर्चा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य निर्मितीचं स्वप्न होतं, जे स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली, ती शपथ खऱ्या अर्थानं वय वर्ष 14-15 वर्षाचे असताना त्यांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली। याच्या पुढे जाऊन आपण जेव्हा विचार करतो तेव्हा छत्रपती शंभूराजाने वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषणम नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला। याच धर्तीवर आपण जर विचार करायचा म्हटलं तर ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी याच वयाच्या कालावधीमध्ये लिहिलेली आहे। छत्रपती शंभूराजे, छत्रपती शिवराय आणि संत ज्ञानेश्वर आणि या देशाला ज्या ज्या महामानवाने एक वेगळ्या पद्धतीनं देश उभा करण्याचं काम केलं, त्या सर्व महामानवांच्या विचारांची प्रेरणा ही याच वयोगटामधून गेलेली आहे। सर्वसाधारणपणे जे महामानव आपल्या देशामध्ये झाले, त्या महामानवामध्ये 14व्या वर्षापासून 12व्या वर्षापासून 9व्या वर्षापासून त्यांनी आपल्या विचारांना एका वेगळ्या आयाममध्ये आणलं आणि देश उभा करण्यासाठी आणि या जनतेला स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी व स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी या महामानवाने प्रयत्न केलेला आहे। बाळांनो, आज तुमचं वय 14 आहे, काहींचं वय 12 वर्ष आहे। याच वयामध्ये आपल्या विचारांच्या मध्ये फरक पडत जातात। जेव्हा आपलं विचार बदलतात तेव्हा आपल्या विचारांच्या मध्ये असणाऱ्या सगळ्या गुणांच्या मध्ये बदल होत जातो। जेव्हा तुम्ही चांगला विचार कराल, जेव्हा तुम्ही विचार करत असताना सद्गुणांचा विचार करत असाल, चारित्र्याचा विचार करत असाल आणि जर करिअरचा विचार करत असाल, निश्चित निसर्ग तुम्हाने त्या विचाराप्रत नेत असतो। या विचारांच्या मध्ये, या वयामध्ये आपल्या विचारामध्ये सतत बदल घडत राहतात। जेव्हा आपण वेगळा विचार जर केला, आपल्या भविष्याची उन्नती करण्याचा विचार सोडून जेव्हा आपण वेगळा विचार करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये यश मिळत नाही। आता आपण आपल्या छत्रपती शिवरायांना मानतो। छत्रपती शिवरायांचं वय 14-15 वर्षाचे असताना त्यांनी रायरेश्वराची शपथ घेतली आणि स्वराज्य निर्मितीचं कार्य सुरू केलं। याच वयामध्ये आपण छत्रपतींचा मावळा आहोत, छत्रपती शंभूराजांचा मावळा आहोत। याचा विचार करून आपण जर पुढची कार्यभाग आपला जर सुरू केला तर खऱ्या अर्थानं आपलं जीवन यशस्वी बनेल। आता मला इथं सांगावंसं वाटतं की शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती शंभूराजे असतील, छत्रपती शंभूराजे 9 वर्षाचे असताना की ज्या वयामध्ये आपण खेळत बसतो त्या वयामध्ये छत्रपती शंभूराजे दक्षिणेत उत्तरेतून आलेला जो मिर्झा राजे जयसिंग होते, राजपूत राजे होते, तेही कार्यमीमांसेला तत्पर होते। या राजांच्या समोर निडरपणे उभे राहिलेले व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शंभूराजे। बाळांनो, विचार करा, या माणसांनी, या महामानवांनी जर वेगळा विचार केला असता, चुकीच्या विचाराने राहिले असते तर आज आपल्या हृदयामध्ये कोरून ठेवावी नावं अशी या महामानवांची नावं आहेत। ज्यांच्या पुढे आपलं नतमस्तक आपण होतो, ज्यांच्या पुढे आपण आपली मान झुकवतो, ज्यांना आपण शिर सलामत करतो, ज्यांना आपले डोकं त्यांच्या पायावरती अर्पण करतो, अशी महामानव आपल्या या भारत देशामध्ये निर्माण झालेत। त्यांनी चांगला विचार केला, समाजाचा विचार केला, हिताचा विचार केला। म्हणून जीवनामध्ये आपल्याला यश निर्माण करायचं असेल, जीवनामध्ये आपल्याला यशस्वी बनायचं असेल तर खऱ्या अर्थानं या महामानवांना डोक्यावर घेऊन नाचून चालणार नाही, तर या महामानवांच्या विचारांना डोक्यात घेऊन अभ्यास करण्याची गरज आहे।
आज आपण बाल्यावस्थेमध्ये आहे, आज आपण यशस्वीच्या वाटचालीमध्ये आहे, याची जाणीव आपल्याला असणं गरजेचे आहे. म्हणून छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे, ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा ज्योतिराव फुले असतील किंवा या देशाला खऱ्या अर्थानं ज्यांनी संविधान लिहून आपलं जीवन उज्ज्वल करण्याची जे आपल्याला मुभा दिली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. या सगळ्यांनी या वयामध्ये बदल घडवून आणला. म्हणून तुमचं जे आत्ताचं वय आहे हे घडणारं वय आहे, तसंच हे बिघडणारंही वय आहे. आपल्या डोक्यामध्ये या महामानवांच्या विचारांचा आणि चारित्र्याचा उपयोग करून आपलं जीवन यशस्वी बनवायचं असेल आणि जीवन यशस्वी बनवून आपण यशस्वी बनायचं असेल तर खऱ्या अर्थानं या महामानवांचा विचार आपण करणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला आकर्षण वाढतं, एखाद्या गोष्टीचं आकर्षण वाढतं, या वयामध्ये प्रत्येकाला वाटतच असतं. म्हणून या आकर्षणाच्या मध्ये आपण चांगलं आकर्षण स्वीकारलं, आपल्या आई बापाचं स्वप्न साकार करायचं ठरवलं. ज्या आई बापाने आपल्याला जन्म दिलेला असतो, ज्यांनी जन्म दिल्यानंतर आपल्याकडून कोणतीही अपेक्षा केलेली नसते आणि फक्त त्यांचं मत असतं माझ्या मुलानं यशस्वी व्हावं आणि जी माझ्यावरती परिस्थिती आली ती माझ्या मुलावरती येऊ नये या दृष्टीनं ते आई बाप दिवस रात्र काम करत असतात, तुमच्यावरती प्रेम करत असतात. याची जाणीव ठेवून त्या आईबापांच्यासाठी आपण खऱ्या अर्थानं नतमस्तक व्हायला पाहिजे, त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हायला पाहिजे आणि त्यांचं विचार आणि त्यांच्या भूमिका आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. बाळांनो, तुमची आई ही जिजाऊंच्या सारखी असते. जसं छत्रपती शिवरायांना जिजाऊ आणि शहाजी राजांनी विचारांचं चारित्र्याचं संस्कार दिलं, शक्तीचं संस्कार दिलं, अध्यात्माचं संस्कार दिलं, रयतेवरती प्रेम करण्यासाठी त्याने त्यांच्यावरती संस्कार बिंबवलं, तसंच संस्कार तुमच्यावरती तुमचं आई वडील आणि शाळा करत असते. म्हणून या शाळेबरोबर आणि आपल्या आई बापांच्या त्या विचारांच्या बरोबर आपण नेहमी एकनिष्ठ असलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला भविष्य उज्ज्वल करायचं असेल त्याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या कुटुंब व्यवस्थेलाही आपण सलाम केला पाहिजे. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यासाठी आदर असतो, तर आपणही त्यांच्या प्रती आदर व्यक्त केला पाहिजे. जसं छत्रपती शिवराय आपल्या छत्रपती शहाजीराजे आणि माता जिजाऊंचा आदर राखत होते, त्याच पद्धतीनं आपणही आपल्या आई वडिलांचा आणि कुटुंबातील कुटुंब व्यवस्थेतील सगळ्या व्यक्तींचा आपण आदर राखला पाहिजे. या परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे? जेव्हा आपल्या मनाची काहीतरी घालमेल होते, जेव्हा आपल्या मनामध्ये काहीतरी चुकीचे विचार येतात, तेव्हा आपण आपल्याला आदरातिथ्य असणाऱ्या ज्यांच्यामुळं आपण खऱ्या अर्थानं एक प्रेरणा घेतो अशा छत्रपती शिवरायांचं चरित्र आठवलं पाहिजे. कारण या रयतेला खऱ्या अर्थानं पालन पोषण आणि संस्कारक्षम मार्गदर्शन करणारं चरित्र म्हणून या दुनियेमध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ते छत्रपती शिवरायांचं. बाळांनो, तीच आपली प्रेरणा आहे, ती आपली साक्ष आहे, ते आपलं जीवन आहे आणि त्या जीवनामध्ये जे जे आपण शिकतो त्याच्यामध्ये आपल्या कुटुंबावरती करणारं प्रेम, आपल्या समाजावरती करणारं प्रेम आणि आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीवरती जे प्रेम केलं जातं ते खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांच्या चरित्रात आपल्याला दिसतं. म्हणून छत्रपती शिवरायांच्या प्रती आपण खऱ्या अर्थानं कृतज्ञता वाहिली पाहिजे आणि कृतज्ञता आपण असलं पाहिजे. मला काय करायचं आहे हे आपल्याला ज्यावेळी ठरवता येईल, आपण छत्रपती शिवराय होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायाने अवघ्या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये, म्हणजे 15 पासून 50 वर्ष म्हणजे 35 वर्षाच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रामध्ये 360 किल्ले, त्याच्यामध्ये 360 किल्ल्यापैकी काहींचा जीर्णोद्धार आणि काही किल्ले नवीन बांधलं, असं जे कार्यक्षेत्र त्याने निवडलं. या कार्यक्षेत्राच्या वरती या महामानवाच्या वरती असणाऱ्या बऱ्याचशाच गोष्टीचा अर्थकरणाचा ज्यावेळी विषय येतो तेव्हा खऱ्या अर्थानं राजांचं अर्थकरणही आपण पाहिलं पाहिजे.
बाळांनो, अनाठाई खर्च करणं हे राजांना पसंत नव्हतं, म्हणून आपणही अनाठाई खर्च केला नसला पाहिजे. आता आपण छत्रपती शंभूराजांच्या चरित्राबद्दल 5 मिनिटं बोलू. कारण राजांचं चरित्र आपण जर पाहायचं म्हणलं शंभूराजांचं, तर त्याला दिवसागणिक दिवस मागे पडतील. एवढं महान कार्य छत्रपती शंभूराजांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. मी तुम्हाला आता उदाहरण देतो. तुम्ही काय आहात आणि छत्रपती संभाजी महाराज काय होते यांची तुलना आपल्या जीवनाशी लावून घेऊन आपण थोडस तरी त्यांचा पायीक होणं, त्यांचा मावळा होणं हे आपलं क्रमप्राप्त आहे. वयाच्या 9व्या वर्षी मिर्झा राजांच्या गोटामध्ये जाऊन त्यांच्या बरोबर सल्लामसलती करतात. आणि आज आपण घरामध्ये एखादा पाहुणा जरी आला तर आपल्याला बोलायला धाडस होत नाही, याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. म्हणून आपण सर्व विषय गणित आपण अभ्यासाला लागलं पाहिजे आणि आपलं भविष्य उन्नत केलं पाहिजे. राजांचं दुसरं एक महत्वाचं म्हणजे 1674 रोजी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि या राज्याभिषेकाला गागा भट्टांची नियुक्ती केल्याने गागा भट्ट महाराष्ट्रात आले. ज्यावेळी गागा भट्ट आणि संभाजीराजे यांची चर्चा होऊ लागली, त्यावेळी गागा भट्टांच्या बरोबर संभाजीराजे संस्कृत मध्ये बोलत होते. संस्कृतचं पांडित्य असणारा हा महान राजा 6 भाषा अवगत होत्या. या राजाचं चरित्र जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण काय असलं पाहिजे याची जाणीव आपल्याला येणं गरजेचं आहे. म्हणून छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे यांना जर आपण आपल्या चरित्रामध्ये, आपल्या जीवनामध्ये ओतून घेत असेल तर त्यांच्या एका तरी गुणाचं पालन आपण केलं पाहिजे, ते म्हणजे अभ्यास. आणि जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आपण जर अभ्यास करायला लागलो तर खरोखरच त्यांनी एवढी मोठी संस्था काबीज केली, त्यांनी एवढं मोठं राज्य प्रस्थापित केलं आणि आजही 300, 350, पावणे 400 वर्ष या महामानवांचं विचार आमच्या हृदयावरती घोंगावत जर असतील तर आपण एक तरी काबीज करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही CEO व्हायला पाहिजे, तुम्ही राजकारणामध्ये सक्षम झालं पाहिजे, किंवा तुम्ही चांगल्या पदावरती गेला पाहिजे, तुम्ही IAS ऑफिसर झाला पाहिजे, किंवा तुम्ही चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकला पाहिजे, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्या आई वडिलांचा आपण उद्धार केला असं होईल आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण छत्रपती शिवराय यांना वंदन केलं असं होईल. त्यांना देणारी आपली जी सलामी आहे ती खऱ्या अर्थानं तेव्हा सार्थ ठरते तेव्हा की जेव्हा आपण एखादं करिअर करू, त्यावेळीच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांना आनंद होईल असं मला वाटतं. तुमच्या भावी जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी होण्यासाठी माझ्याकडून, या शाळेकडून हार्दिक शुभेच्छा.